पॉवर स्क्रू मध्ये आपण भरपूर टाईपचे प्रॉब्लेम्स बघितले, पण प्रत्येक वेळेला आपण स्क्वेअर थ्रेड कन्सिडर करत होतो. स्क्वेअर थ्रेड. आता आज आपण काय बघणार आहे? ट्रॅपेझॉइडल थ्रेड. ट्रॅपेझॉइडल सेकंड. ट्रॅपेझॉइडल थ्रेड और ॲक्मे थ्रेड. आता ट्रॅपेझॉइडल और ॲक्मे थ्रेड म्हणजे काय? तर याच्या दोन थ्रेड मध्ये काय असतं? अँगल असते. मी एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे समजा मी त्याचा एक थ्रेड कन्सिडर केला, तर समजा हा एक थ्रेड आहे, हा एक थ्रेड, आणि दुसरा थ्रेड जो आहे तो हा आहे. म्हणजे मी दोन थ्रेड कन्सिडर केले सक्सेसिव्ह. ठीक आहे, सेक्शनल व्ह्यू घेतला असं म्हणा. जर दोन मी सक्सेसिव्ह थ्रेड घेतले, तर या दोन थ्रेड मध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इथं काहीतरी अँगल आहे. ह्या अँगलला नॉर्मली आपण 2θ असं रिप्रेझेंट करतो. 2θ. मग ज्या वेळेला असे अँग्युलर थ्रेड असतात त्याला बाळांनो म्हणतो आपण इन्क्लाइन थ्रेड. मग या इन्क्लाइन थ्रेडचे बाळांनो दोन टाईप आहेत. त्यातला पहिला टाईप म्हणजे ट्रॅपेझॉइडल आणि दुसरा म्हणजे ॲक्मे थ्रेड. ट्रॅपेझॉइडल और ॲक्मे थ्रेड. त्यातला जो ट्रॅपेझॉइडल थ्रेड आहे, ट्रॅपेझॉइडल, त्याचा हा इन्क्लुडेड अँगल जो आहे तो इन्क्लुडेड अँगल हा नेहमी 30 डिग्री असतो. म्हणजे या दोन टीप मधला अँगल, थ्रेड मधला अँगल जर 30 डिग्री असेल तर त्याला म्हणतात ट्रॅपेझॉइडल थ्रेड. आणि जर समजा त्या दोघांच्या मधला अँगल हा 29 डिग्री असेल तर त्याला म्हणतात ॲक्मे थ्रेड. हे थ्रेडचे दोन टाईप आहेत. म्हणजे आतापर्यंत जे आपण स्क्वेअर थ्रेड, त्याची पण फिगर पाहिजे तर दाखवतो. स्क्वेअर थ्रेड मध्ये आपण थ्रेड डायरेक्ट असा घेतो बघा, बरोबर. हा स्क्वेअर थ्रेड म्हणतो. ह्याच्यामध्ये इथं बघा, इथं हे एकमेकाला पॅरल असायची, पण आता हे काय झालं बघा, इथं एकमेकाला अँग्युलर आले. जर अँग्युलर आले तर त्याला काय म्हणते बघा आपण? ट्रॅपेझॉइडल किंवा ॲक्मे थ्रेड. आता या ट्रॅपेझॉइडल ॲक्मे थ्रेड मध्ये जो अँगल असतो तो इन्क्लूड अँगल 30 डिग्री किंवा 29 डिग्री असतो. मग इथनं पुढे तर तुम्हाला कोणी पण असं म्हटलं द इन्क्लुडेड अँगल इन ट्रॅपेझॉइडल, तर तुम्हाला डायरेक्ट लिहायचं 30 डिग्री. इन्क्लुडेड अँगल इन ॲक्मे किंवा डायरेक्ट लिहायचं 29 डिग्री. ठीक आहे. आणि हा अँगल आपण 2θ म्हणून रिप्रेझेंट करतो. मग बघा, हा जर तुमचा स्क्रू असेल तर या स्क्रूवरती आपण लोड कॅरी करतो W, बरोबर. किती लोड कॅरी करतो? W. मग हा जर लोड कॅरी केलेला W आहे तो इथे दाखवतो बघा. म्हणजे जो आपण लोड लिफ्ट करणार, जो स्क्रूच्या अगेन्स्ट ऍक्ट होणार तो लोड म्हणजे W. आतापर्यंत आपण कन्सिडर केलाय. आता हा लोड आपण या सरफेस वरती घ्यायचो, बरोबर. पण आता हा सरफेस इन्क्लाइंड आला, इन्क्लाइंड. मग जर हा सरफेस इन्क्लाइंड आला असेल तर या सरफेसला नॉर्मल फोर्स, या सरफेसला नॉर्मल, बघा की हा इन्क्लाइंड सरफेस आहे आणि त्याच्यावर हा फोर्स आहे. मग या सरफेसला जर नॉर्मल फोर्स जर मी घेतला, नॉर्मल फोर्स, तर एकदम जर तिरका दाखवतो असा, जर नॉर्मल फोर्स घेतला तर तो हा यायला पाहिजे. मग हा जर मला काढायचा असेल तर याच्यासाठी हा जर अँगल 2θ असेल तर हा अँगल येतो θ. हा अँगल किती येतो? θ. तर मला हा फोर्स पाहिजे आहे. मग या फोर्सची किंमत नेहमी W डिवाइड बाय कॉस θ आहे. या फोर्सची किंमत किती आहे? W डिवाइड बाय कॉस θ. मग तुम्ही म्हणणार हे W डिवाइड बाय कॉस θ कसं काय? तर दाखवतो. हा तुमचा व्हर्टिकल फोर्स W, हा अँगल θ, इथला तुम्हाला फोर्स पाहिजे आहे. हा फोर्स डिटरमाइन करण्यासाठी इथं मी ट्रायंगल फॉर्म करतो आणि या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही कॉस घेतला, कॉस θ, तर इज इक्वल टू काय येते बघा, कॉस θ. मला हे डिस्टन्स पाहिजे तो पण ह्याला मी एक्स म्हणतो, एक्स. ठीक आहे. तर कॉस θ काय? W डिवाइड बाय एक्स. एक्स ला इकडे घ्या, कॉस ला इकडे घ्या. सो एक्स इज इक्वल टू काय येणार? W डिवाइड बाय कॉस θ. म्हणजे ही जी साईड आहे, ही साईड ही म्हणजे काय असते? W डिवाइड बाय कॉस. ठीक आहे. त्यामुळे या इन्क्लाइंड सरफेसला नॉर्मल फोर्स जो आहे तो किती आहे? W डिवाइड बाय कॉस θ आहे. इन्क्लाइंड सरफेसला नॉर्मल फोर्स जो काय तो आहे W डिवाइड बाय कॉस θ. मग आता जर मी इन्क्लाइंड सरफेसला नॉर्मल फोर्स कन्सिडर केला आणि जर तो W डिवाइड बाय कॉस θ आला तर इथं असलेला फ्रिक्शनल फोर्स,
फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन द सरफेस. बघा मी का फ्रिक्शनल फोर्स घ्यालोय, कारण की आपण ज्या वेळेला कुठला पण स्क्रू थ्रेड कन्सिडर करतो त्या स्क्रू थ्रेड मध्ये नट आणि स्क्रू मध्ये काय असतो बघा, फ्रिक्शनल फोर्स. मग तो फ्रिक्शनल फोर्स जर मी या सरफेसवरचा कन्सिडर केला तर तो फ्रिक्शनल फोर्स काय येणार बघा, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय असतोय, म्यू इंटू काय असतं रे, आरएन. आरएन म्हणजे काय, आरएन म्हणजे काय असते, नॉर्मल रिॲक्शन. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय असते, म्यू इंटू आरएन. आरएन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन असते. आता नॉर्मल रिॲक्शन याचा अर्थ काय रे, सरफेसला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असलेला फोर्स. सरफेसला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर असलेला फोर्स. तो फोर्स ऍक्टिंग ऑन द सरफेस, फ्रिक्शनल फोर्स म्यू इंटू आरएन. म्यू ठेवतो आणि आरएन जरा बघा, आरएन इथे या सरफेसला नॉर्मल फोर्स कुठला आहे, हा डब्ल्यू आहे. सरफेसला नॉर्मल फोर्स कुठला आहे बघा, डब्ल्यू आहे. डब्ल्यू आहे काय, डब्ल्यू डिवाइड बाय W by cos theta. W by cos theta. W by cos theta. बाय कॉस थिटा. इथं काय लिहिलं, डब्ल्यू डिवाइड बाय कॉस थिटा. मग आता फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू, मी काय करतो जरा असं बघा, हा कॉस थिटा जो आहे कॉस थिटा, कॉस थिटा हा 1 डिवाइड बाय बघा असं लिहितो, म्यू डब्ल्यू इंटू 1 डिवाइड बाय कॉस. कॉस बाहेर घेतला, 1 डिवाइड बाय कॉस. आता 1 डिवाइड बाय कॉस म्हणजे काय रे, 1 डिवाइड बाय कॉस म्हणजे सेक, बरोबर, म्हणजे काय आला, सेक थिटा. फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय आला, म्यू डब्ल्यू इंटू सेक थिटा. मग आपण आतापर्यंत फ्रिक्शनल फोर्स कशाला म्हणतो आले, फ्रिक्शनल फोर्स म्यू इंटू नॉर्मल फोर्स. बघा इथे म्यू इंटू नॉर्मल फोर्स म्हणजे डब्ल्यू. आपण व्हर्टिकल फोर्स जो असतो तो नॉर्मल फोर्स घेतो ना, पण इथं काय झालं, ऍडिशनली सेक थिटा आला, ऍडिशनली सेक थिटा. म्हणून मी काय करतो आयडिया, हा सेक थिटा इकडे घेतो, म्यू इंटू सेक थिटा असं करतो, इंटू डब्ल्यू. आता ह्यो म्यू इंटू सेक थिटा आहे की नाही, यालाच म्हणतो मी म्यू डॅश. तोपर्यंत म्हणतो म्यू डॅश इंटू डब्ल्यू इज इक्वल टू काय आला, फ्रिक्शनल फोर्स. इज इक्वल टू काय आला, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय आला बघा, म्यू डॅश इंटू डब्ल्यू. म्हणजे थोडक्यात परत म्यू इंटू डब्ल्यू आला. पण इथं म्यू जो आहे, म्यू म्हणजेच म्यू डॅश, हा म्हणजेच काय, म्यू इंटू सेक थिटा. म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स काढण्यासाठी इथं जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे तो म्यूच्या ऐवजी काय आला इथं, म्यू डॅश. म्हणून काय करायचं बघा, काय करायचं, हा इन्क्लाइंड फोर्स घेण्याऐवजी हा डब्ल्यू आहे असा ठेवायचा बघा, डब्ल्यू आहे इथं, डब्ल्यू आहे असा ठेवायचा. पण इथली म्यूची जी किंमत आहे ती बदलायची आणि ती म्यूची किंमत काय घ्यायची, म्यू डॅश. परत तोच फ्रिक्शनल फोर्स येतो. म्हणजेच ट्रॅपेझॉइडलच्या केसमध्ये तुम्ही म्यूला ह्या म्यू डॅशने जर रिप्लेस केलं तुमचा नॉर्मल, म्यूला म्यू डॅश कन्वर्ट करा, पुन्हा तो तुमचा नॉर्मल प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे प्रॉब्लेम परत तुम्ही सॉल्व्ह करताना स्क्वेअर थ्रेडचा सॉल्व्ह करायचा, फक्त म्यूच्या ऐवजी काय घ्यायचं, म्यू डॅश. हा नॉर्मल फोर्स तसाच राहिला, फक्त म्यू बदलून काय झाला, म्यू डॅश. आणि हा म्यू डॅश म्हणजे काय आला, म्यू इंटू सेक थिटा. म्यू डॅश दिलेला असते का सर? आता म्यू डॅश देत नाही प्रॉब्लेम मध्ये, प्रॉब्लेम मध्ये म्यूज देतात. मग तो म्यू सेक थिटा करायचा. हा, पण तुम्ही काय करायचं, म्यूची व्हॅल्यू बदलायची आणि ती काय करायची, म्यू इंटू सेक थिटा करायची. आणि प्रॉब्लेम बाकीचा आहे असं सॉल्व्ह करत जायचं, जो तुम्ही रेग्युलर सॉल्व्ह करत होता की नाही, आहे असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचं, तुम्हाला सगळ्या त्याच किमती मिळणार. ठीक आहे. मग मी एक केस पण सांगतो मुद्दा म्हणून, म्हणजे समजा मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मी आता काय करणार, फोर्स, एक प्रॉब्लेम म्हणजे एक्झाम्पल घेतलंय, आपण सॉल्व्ह करायला असं म्हणा, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला असं आपण कन्सिडर करा. तर फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड चा फॉर्म्युला काय, डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा असतो, बरोबर आहे काय. एफ इज इक्वल टू काय, डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा. आता जे एक्झाम्पल कन्सिडर केले ते मुद्दा म्हणून लिहितो मी, ट्रॅपेझॉइडलचा आहे म्हणजे इन्क्लाइन थ्रेडचा आहे असं कन्सिडर करा. मग एफ इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा. मला ह्यातली कुठली कुठली किंमत शोधायला लागते रे, फाय आणि अल्फाची. फ्रिक्शन अँगल कसा शोधतो सांगा आपण, फ्रिक्शन अँगल आतापर्यंत फ्रिक्शन अँगल कसं लिहितो का तुम्ही, टॅन फाय. म्यू इज Mu is equal to tan phi. प्रॉब्लेम कशाचा आलाय, ट्रॅपेझॉइडल. जर ट्रॅपेझॉइडलचा प्रॉब्लेम असेल तर म्यू येणार काय, म्यू डॅश येणार इथं, Mu dash.
म्यू मध्ये डॅश. तुम्हाला आताच सांगितलं की म्यूच्याऐवजी तुम्ही काय वापरायचं, म्यू डॅश इंटू डब्ल्यू, म्हणजे परत फ्रिक्शनल फोर्स तोच येतो, फक्त म्यूला काय घ्यायचं, म्यू डॅश घ्यायचं. म्हणजे ट्रॅपेझॉइडल केसमध्ये तिथं म्यू येणार नाही, तर इथं काय येणार, म्यू डॅश. ठीक आहे, म्हणजे म्यू डॅश इज इक्वल टू tan phi लिहायचं. आता म्यू डॅश कसा कॅल्क्युलेट करणार, म्यू डॅश म्यू सेक थिटा इंटू सेक थिटा. आता थिटा किती घेणार सांगा, थिटा इथं कुठली केस आली इथे, ट्रॅपेझॉइडल. ट्रॅपेझॉइडलच्या केसला थिटा किती असतो, 30 ट्रॅपेझॉइडलच्या केसला थिटा किती असतो, 30 टू 30 डिग्री. थिटा 30 असतो, 2 थिटा 30 असतो, म्हणजे थिटा किती असणार, 15, म्हणजे इथं 15 घ्यायचा. सो म्यू इंटू सेक 15 करायचं, म्यू डॅश मिळतो, तो म्यू डॅश इथं लिहायचा, तुम्हाला काय मिळणार, फाय. सो फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ म्यू डॅश, फाय मिळाला. त्यानंतर अल्फा कसा काढणार, हेलिक्स अँगल, लीड अपॉन हेलिक्स पाय अँगल tan अल्फा इज इक्वल टू डिवाइड लीड बाय अपॉन पाय, पाय. बरोबर, त्यातून तुम्हाला अल्फा मिळणार. दोन्ही किमती उचलायच्या, फोर्सला रेडियसने मल्टिप्लाय केली तर टॉर्क, झालं, प्रॉब्लेम तोच. एकच फरक आला, काय फरक आला बघा, tan phi इज इक्वल टू आधी जो म्यू लिहित होतो, त्या म्यूच्या ऐवजी आता काय लिहायचं, इथं म्यू डॅश लिहायचं, त्या म्यूच्या ऐवजी काय लिहायचं, म्यू डॅश. एवढाच फरक करायचा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. बोल बोल. हा एफ आय मध्ये एफ इज इक्वल टू डब्ल्यू tan phi प्लस अल्फा, आणि जो डेरिव्हेशन शेवटला काढलाय बघा, डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा, नाही डेरिव्हेशन शेवटला आहे बघा, एफ इज तुझं प्रणव मला काय ऐकू ना बाय व्यवस्थित. हा बोल. आपण डेरिव्हेशनच्या शेवटला काढले बघा, एफ इज इक्वल टू म्यू डॅश इंटू डब्ल्यू, तो एफ आणि हा एफ मध्ये नाही, ते काय केलं मी इथे एक फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवला. डब्ल्यू डिवाइड बाय कॉस घेत बसलो नाही, डब्ल्यू मी आहे तोच ठेवला, तर म्यूची किंमत बदलली. म्हणजे ट्रॅपेझॉइडल केसमध्ये तुम्ही रेग्युलर म्यू जो घेतलाय त्याच्याऐवजी काय घ्या म्हणून सांगितलं मी, म्यू डॅश घ्या, आन्सर तेच येणार. कळलं, रेग्युलर म्यू वापरायच्या ऐवजी म्यू डॅश वापरा, तुम्हाला डब्ल्यू डिवाइड बाय कॉस करायची गरज नाही. म्हणजे फोर्स काय बदलू नका, तुम्ही म्यूची किंमत बदला, तरी उत्तर सुद्धा काय नाही तेच येते, हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, मी परत एकदा एक्सप्लेन करतो, परत एकदा सांगतो काय केलंय बघा. मी एक इन्क्लाइन थ्रेड घेतला, त्या इन्क्लाइन थ्रेडवर मला फ्रिक्शनल फोर्स काढायचा होता. हा तुमचा व्हर्टिकल फोर्स डब्ल्यू आहे, हा 2 थिटा त्याचा इन्क्लुडेड अँगल आहे. मला हा नॉर्मल फोर्स पाहिजे होता, म्हणून मी ट्रायंगल फॉर्म केला, हे डिस्टन्स काढलं कॉस थिटा घेऊन, वरनं एक्स ची किंमत किती आहे, डब्ल्यू डिवाइड बाय कॉस, म्हणजे हा फोर्स किती आहे, डब्ल्यू डिवाइड बाय कॉस. मग जर मी इथं फ्रिक्शन फोर्स घेतला, या सरफेसवरती फ्रिक्शनल फोर्स, म्यू इंटू आर एन येणार. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आणि आर एन काय आलं बघा, डब्ल्यू डिवाइड बाय कॉस. पण ऍक्च्युअली तो फोर्स डब्ल्यू डिवाइड बाय कॉस आहे का, नाही, फोर्स आहे तोच घ्यायचा, फक्त काय करायचं, कॉस या म्यू मध्ये टाकायचं. तो म्यू डिवाइड बाय कॉस, म्हणजे म्यू इंटू सेक. म्हणजे इथनं पुढे असं म्हणायचं, म्यू इंटू सेकला मी काय म्हटलं, म्यू डॅश. म्हणजे इथनं पुढचा तुमचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन्क्लाइन थ्रेड आले तर म्यू घेऊ नका, त्याच्याऐवजी काय घ्या, म्यू इंटू सेक थिटा घ्या, परत उत्तर तेच येते. म्हणजे प्रॉब्लेम तुमचा रेग्युलर सॉल्व्ह करायचा, फक्त म्यूची किंमत बदलायची. म्हणजे म्यूची किंमत काय घ्यायची, म्यू डॅश घ्यायची, आणि म्यू डॅश घेतली तरी तुम्हाला उत्तर काय मिळणार, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, म्यूच्या ऐवजी आता तुम्ही कशाने रिप्लेस करायचं, म्यू डॅशने रिप्लेस करा. म्हणून मी एक मुद्दा म्हणून एक्झाम्पल पण घेऊन दाखवलं. काय एक्झाम्पल घेतलं, एखादा ट्रॅपेझॉइडलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला असं म्हणा, आणि मला फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड पाहिजे, मग डब्ल्यू टॅन फाय प्लस अल्फा त्याचा फॉर्म्युला आहे, मला फाय शोधायला पाहिजे. फाय म्हणजे फ्रिक्शन अँगल. मग आतापर्यंत फ्रिक्शन अँगल तुम्ही काय लिहिला, म्यू इज इक्वल टू टॅन फाय. पण मी काय म्हटलं, ट्रॅपेझॉइडलच्या केसमध्ये म्यू घेऊ नका, म्यूच्या ऐवजी म्यू डॅश घ्या. तो म्यू डॅश इज इक्वल टू काय ना टॅन फाय. मग म्यू डॅशची किंमत काय, म्यू डॅश इज इक्वल टू असते म्यू इंटू सेक. ही किंमत जे ती इथे पुट करा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जावा. तुमचा प्रॉब्लेम रेग्युलर स्क्वेअर थ्रेडचाच राहणार, फक्त पहिली स्टेप बदलली. या स्टेप मध्ये मी तो इन्क्लुडेड अँगल जो काय होता तो इथंच मी इन्क्लूड करून टाकला.
म्हणजे बाकीचा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की इन्क्लाइंड थ्रेडचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला म्यूच्या ऐवजी फक्त काय घ्यायचंय, म्यू डॅश घ्यायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. म्यूच्या ऐवजी काय घ्यायचंय, म्यू डॅश. बाकी सगळा प्रॉब्लेम जो अगोदर सॉल्व्ह केलाय तो आहे असा सॉल्व्ह करायचा. तो आहे असा सॉल्व्ह करायचा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लगेच एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो छोटासा. एक छोटा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मग त्याच्यावर लगेच ठीक आहे, याच्यावर एक लगेच आपण छोटासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला ही आयडिया काय होईल बाळा क्लिअर होईल. ओके, चलो मग मी सगळ्यांनी बुकलेट ओपन करा आणि बुकलेट मधला एक प्रॉब्लेम सांगतो. एक सेकंड बाळा, जरा ओपन करू दे मला. अ, 20 नंबरचा प्रॉब्लेम घ्या. 20 नंबरचा प्रॉब्लेम जरा सोपा प्रॉब्लेम घेतलाय. प्रॉब्लेम नंबर 20, पेज नंबर 6 काय? पेज नंबर 24, 25. 25 का? प्रॉब्लेम नंबर 20. डबल थ्रेडेड पॉवर स्क्रू. ठीक आहे, त्यातला फक्त मी 2 नंबरचा प्रॉब्लेम सोडवणार आहे. हा मुद्दाम स्क्वेअर थ्रेडचा सोडवणार नाही आहे, मला फक्त ऍक्मेचं दाखवायचं आहे म्हणजे इन्क्लाइनचं म्हणून तो सोडवणार आहे. ठीक आहे, काय म्हणले, अ डबल थ्रेडेड पॉवर स्क्रू. डबल थ्रेडेड याचा अर्थ काय, 2 स्टार्ट आहे. डबल स्टार्ट याचा अर्थ काय रे, लीड इज इक्वल टू 2 टाइम्स पिच. हे दिले डबल थ्रेडेड पॉवर स्क्रू यूज फॉर लिफ्टिंग अ लोड. इथं लोडची किंमतच दिलेली नाही. अवघड झाली की रे. एकच मिनिट फक्त वेळ द्या, 1 मिनिट वेळ द्या, लोडची किंमत सांग. प्रॉब्लेम नंबर किती आहे, 6.1. 6.1 आहे ना. एक मिनिट. 6.2 आहे, सॉरी सर, 6.2 आहे. 6.2 नाही ना, 6.1 आहे. 6.1 आहे, सॉरी सर, 6.1. 6.1 आहे. डबल थ्रेडेड पॉवर स्क्रू यूज फॉर लिफ्टिंग अ लोड. द्या की तुमच्या मनानं. माझ्या मनाने ते पण ते खालचे आन्सर मॅच होणार नाही तिथे लिहिलेले. कळलं काय, हा बरोबर. तिथे आन्सर पण लिहिले रे. हो ठीक आहे, बरं. ठीक आहे, मी माझ्या मनाचं देतो पण ते आन्सर काय मॅच होणार नाही म्हणजे तुला. चलो काय फरक पडतो? 20 किलोमीटर घ्या. किती? 20 किलोमीटर. सो लोड 20 किलोन्यूटन. आन्सर तिथलं मॅच होणार नाही. 20 किलोन्यूटन मी एक मनात सांगितलंय. सो ऍक्टिंग अगेन्स्ट अ लोड ऑफ 20 किलोन्यूटन हॅज नॉमिनल डायमीटर. नॉमिनल म्हणजे आउटर डायमीटर. हॅज नॉमिनल डायमीटर 30 mm and pitch 6 mm. The coefficient of friction between nut and screw is 0.1. Neglecting collar. त्यातलं डायरेक्ट 2 नंबरचा आन्सर घेणार आहे मी. डिटरमाइन इफिशियन्सी फॉर ऍक्मे थ्रेड. थ्रेड कुठला घ्यायला सांगितलंय, ऍक्मे. ऍक्मे थ्रेड मध्ये 2 थीटा किती असतो, 29 डिग्री असतो. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी काय शोधायचं, मला इफिशियन्सी शोधायची आहे. इफिशियन्सी शोधायची आहे. ठीक आहे,
आता मी इफिशियन्सी शोधण्यासाठी इथं कॉलर आहे का रे? कॉलर नाहीये. सांगा, कॉलर नसताना इफिशियन्सीचा फॉर्म्युला. वर्क डन अपॉन हे ऑलरेडी डिराईव्ह केलं ना कॉलर नसताना, टॅन अल्फा डिवाइड बाय टॅन फाय प्लस अल्फा. ते तुम्ही करू शकताय. वर्क डन, आउटपुटचं वर्क डन डिवाइड बाय इनपुटचं वर्क डन. पण ऑलरेडी हा फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे ना, विदाउट कॉलर. बरोबर. हा फॉर्म्युला मी याच्यावरनं उत्तर काढायचं आहे. म्हणजे मला फक्त अल्फा आणि फाय माहित असेल तर मला इफिशियन्सी कळणार आहे. फक्त अल्फा आणि फाय माहित असेल तर इफिशियन्सी मिळणार. ओके, मी सॉल्व्ह करतो बघा लगेच. आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय शोधतो? फाय. फाय म्हणजे काय रे? फाय म्हणजे काय? फ्रिक्शन अँगलचा फॉर्म्युला काय? म्यू इज इक्वल टू टॅन फाय. पण कुठला थ्रेड आलाय? स्क्वेअर आहे का ऍक्मे आहे? इन्क्लाइन आहे का? ऍक्मे आहे. म्हणजे इथं म्यूच्या ऐवजी काय येणार? एवढंच फक्त बदलायचं. म्यूच्या ऐवजी म्यू डॅश घ्यायचा, संपला विषय. तर म्यू डॅश इज इक्वल टू टॅन फाय. आता म्यू डॅश म्हणजे काय असतं रे? म्यू इंटू सेक थिटा. म्यू डॅश म्हणजे काय असते? म्यू इंटू सेक थिटा इज इक्वल टू टॅन. ओके, म्यूच्या ऐवजी म्यू डॅश घ्यायचा. म्यू डॅशचा फॉर्म्युला म्यू इंटू सेक थिटा. म्यू प्रॉब्लेम मध्ये दिलाय 0.1 इंटू सेक म्हणजे काय? 1 डिवाइड बाय कॉस. 1 डिवाइड बाय कॉस. थिटा हे बघा 2 थिटा 29 आहे. तर थिटा किती येणार? 14.5 इज इक्वल टू टॅन फाय. हे डिवाइड करा, तुम्हाला फायचा आन्सर मिळेल. डिवाइड करा, तुम्हाला फायचा आन्सर मिळेल. tan inverse 0.1. हे पहिला सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह करा पहिल्यांदा आणि मग टॅन इनव्हर्स घ्या. हे पहिला सॉल्व्ह करा. 0.1 डिवाइड बाय कॉस 14.5 आणि त्याचं टॅन इनव्हर्स. 5.89. सगळ्यांचं येते बघा 5.89 चेक करा रे. 5.88. डिग्री. ओके, 5.88 5.89. चला, फाय मिळाला. फाय मिळाला तर राहिला काय? अल्फा. अल्फा म्हणजे काय? हेलिक्स अँगल. हेलिक्स अँगल कसं काढणार रे? हेलिक्स अँगल टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडीएम. बरोबर आहे? टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडीएम. लीड म्हणजे किती आहे बघा? 2 टाइम्स पिच. 2 इंटू बघा डबल स्टार्ट आहे ना. लीड इज इक्वल टू 2 टाइम्स पिच. पिच 6 आहे, 6 डिवाइड बाय पाय इंटू मीन डायमीटर. मला आउटर डायमीटर दिलाय, 30. मला मीन डायमीटर पाहिजे. ठीक आहे, म्हणून मी इथं मुद्दा म्हणून इथं कॅल्क्युलेट करतो मीन डायमीटर. मीन डायमीटर इज इक्वल टू आउटर डायमीटर मायनस हाफ ऑफ पिच. नॉमिनल डायमीटर म्हणजेच आउटर डायमीटर. सो 30 मायनस हाफ ऑफ 6 म्हणजे किती ना? 27. म्हणजे मीन डायमीटर किती आहे? 27 आहे. किंमत पुट करतो मीन डायमीटरची 27. सॉल्व्ह करा, टॅन इनव्हर्स घ्या, तुम्हाला अल्फा मिळेल. किती आहे आन्सर? 8.05. 7.9 आले. 8 पॉईंट. अजून एक कोणतं बघा. अरे टॅन इनवर्स केलं नाहीस? हे सॉल्व्ह करा. 26.57. नाही, 8.05 येते. अजून एक कोणतं बघा करून. अरे येते का नाही? 8.05 काढले की. बरोबर आहे. ठीक आहे, फाय मिळाला, अल्फा मिळाला. चलो, आता मला आन्सर काय विचारले? आन्सर काय विचारले? इफिशियन्सी. काय मी इफिशियन्सी इज इक्वल टू, आता इथं काय कॉलर नाही आहे, तो डायरेक्ट नट स्क्रूची इफिशियन्सी लिहायची. टॅन अल्फा डिवाइड बाय टॅन फाय प्लस अल्फा. सो टॅन अल्फा 8.05
डिवाइड बाय tan phi 5.89 प्लस अल्फा 8.05. सॉल्व्ह करा, तुम्हाला इफिशियन्सी मिळेल. झिरो पॉईंट 56. 56%. 0.56 म्हणजे किती? 56%. 56%. म्हणजे आता तुम्ही सांगा, या प्रॉब्लेम मध्ये मी काय चेंज केलं रे? फक्त म्यू डॅश. येस, फक्त पहिली स्टेप बदलली. म्यू टॅन फायच्या ऐवजी काय घेतलं? म्यू डॅश टॅन फाय. बाकी सगळा प्रॉब्लेम सेम. म्हणून हे कायम लक्षात ठेवायचं. स्क्वेअर थ्रेडचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, पण फक्त पहिली स्टेप बदलायची. झाला तुमचा इन्क्लाइनचा प्रॉब्लेम. ओके, चलो आता बघा, मी थांबणार आहे. उद्या आपण काय करायचे? उद्या म्हणजे आता नेक्स्ट लेक्चरला, सोमवारी त्या आपण ग्रुपला याचे जरा problem युट्यूबची बघूया. लिंक टाका का ठीक याची? आहे, कशाची? हा याची? जरा टाका, कारण क्लिअर दिसत नाही व्हिडिओ मला. मी बघतो नंतर युट्यूबला. ठीक आहे, टाकतो. लक्ष नव्हतं. चल बाळा, थांबूया. चल, गुड नाईट.